नमस्कार मैत्रिणींनो, हृदय दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज मी गुलाबजाम बनवलेले आहेत कारण की खूप खास आहे। माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आहे, गोड तर झालंच पाहिजे म्हणून मी आज गुलाबजामुन बनवलेले आहेत। मोठा पॅक आहे गुलाबजामुनचा, जसे पॅकेटमध्ये आहेत तसेच बनवलेले आहेत बनवणार आहे। इथे घेतले आहे मी 700 ग्रॅम साखर, बदामाचे काप, 4-5 विलाई ठेचून घेतलेले आहेत। इथे कंट्री डिलाइट तूप घेतलेला आहे। आता आपल्याला पहिला पाक करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे 2 कप पाणी टाकून दिलेले आहे पातेल्यामध्ये। आपल्याला असा हलकासा पाक बनवायचा आहे। आता साखर टाकून दिलेली आहे आणि बारीक गॅस करून घ्यायचा आहे। त्यात वेलची टाकून दिलेली आहे। पाक बनतो तोपर्यंत आपण गुलाबजामुन करून घेऊया। महाउत्सव असा मोठा MTRचं पॅकेट आहे हे। आता आपल्याला गुलाबजामुन करून घेऊया। तर थोडं थोडं पाणी टाकून मी मळून घेते पीठ। अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे। चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपले गुलाबजामुन पाकामध्ये टाकल्याच्या नंतर खूप छान मस्त होतात, फुगतात। मी खूप चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे। आता अर्धा कप पाणी लागलं मला पीठ मळण्यासाठी। आता 5 मिनिटे आपण झाकून ठेवून देऊया। 5 मिनिटे झालेले आहेत। आपलं पीठ एकदम मस्त झालेलं आहे। आता आपण गुलाबजामुन करून घेऊया। अशा प्रकारे मोठी मोठी केलेले आहेत मी गुलाबजामुन आणि खूप सारे झालेले आहेत। एकसारखे गोळे करून घेतलेले आहेत आणि मोठे मोठेच केलेले आहेत। जसे MTRचे आहेत तसेच गुलाबजामुन मी करून घेतलेले आहेत। आता पाक तर आपला छान झालेला आहे मस्त। आता पॅनमध्ये तूप टाकून दिलेलं आहे आणि तूप पण तापत आलेलं आहे। आता आपण एक एक गोळे सोडून घेऊया त्यामध्ये। मिस्टरांचा वाढदिवस असल्यामुळे मी इथे गुलाबजामुन बनवलेले आहेत। केक तर असतोच पण घरी पण गोड काही झालंच पाहिजे म्हणून मी गुलाबजामुनचा बेत केलेला आहे। आता आपण गुलाबजामुन बनवून झालेले आहेत। आता पाकामध्ये आपण सर्व गुलाबजामुन टाकून दिलेले आहेत आणि चांगलं वर खाली करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे पाकामध्ये डुबतील। मस्त झालेले आहेत। आता झाकून ठेवून देऊया। बघूया, वाव मस्त झालेले आहेत गुलाबजामुन। चला तर तुम्हाला गुलाबजामुन माझे आवडले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघत राहा, कमेंट्स करत